यंत्रमाग कामगार आपल्या उदरनिर्वाहासाठी 12-12 तास कारखान्यात राबतो. त्या कामगाराला आजही वेठ बिगारीसारखी वागणूक मिळते. यंत्रमाग चालतो तेव्हा कापड विणले जात नाही, तर त्यामध्ये कामगारांचा घाम आणि संघर्षाची गुंफण असते. याची जाणीव या गेंड्याची कातडी असणाऱ्या सरकारला होत नाही. यंत्रमाग कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारविरुद्ध लढा तीव्र करणार असल्याचा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी दिला. गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सीटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे महाराष्ट्र राज्य पॉवरलूम वर्कर्स फेडरेशनची राज्यस्तरीय बैठक ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत इचलकरंजी, मालेगाव, भिवंडी आणि सोलापूर मधून प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख, कॉम्रेड भरमा कांबळे, सुनील चव्हाण, व्यंकटेश कोंगारी, किशोर मेहता यांची उपस्थिती होती. यंत्रमाग कामगारांच्या प्रलंबित मागण्या, कामगार कायद्यातील प्रतिगामी बदल आणि यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करणे या प्रश्नांना घेऊन 13 जून रोजी मालेगाव येथे एक दिवसीय राज्यस्तरीय विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात पुढील लढ्याची दिशा व कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. तसेच यंत्रमाग कामगारांच्या 1 लाख सह्यांचे संकलन मोहीम हाती घेण्यात येणार आहे. जब आजाद मैदान में हम चले, भिवंडी से 25,000 लोग आए थे मेरे अंदाज, और पुलिस को चक्का देकर मंत्रालय में घुसने के वास्ते अपना कोशिश चल रहा है. छोटी पुलिस ने हाथ पांव पकड़ कर अपना डेपुटेशन सीएम के पास कुछ भी हुआ. तो चंद्रकांत ने कुछ किया नहीं, प्रकाश मेहता ने कुछ किया नहीं, हसन मुश्किल ने कुछ किया नहीं, पालिका ने मुझसे कुछ किया. ये 13 तारीख को मालेगांव में जो अधिवेशन हो रहा है, ये लड़ेगा क्यों रखने का काम है. ध्यान में 1 लाख मजदूरों का आज सरकार के सामने लेकर जाएंगे, और दिवाली के बाद चलो भिवंडी और मंत्रालय कुछ करेंगे, निर्णय हुए बिना भिवंडी को वापस आने का नहीं. चाहे अपने 20-25 हजार लोग 15 दिन जेल में गए तो परवाह नहीं, उसका नेतृत्व करने को मैं आऊंगा. चल नहीं पाऊंगा भाई, चल नहीं पाऊंगा. अभी 80 साल उम्र है, चले तो फिर बीमार पड़ने की पाले आ गई. मालेगांव का आने का कोशिश करता हूँ, शॉर्ट रास्ता नहीं दिख रहा है मुझे, वो देखता हूँ कैसा आने का. तो अपने सभी लोगों का काम है. दिल्ली के बाद सबसे बड़ा सेक्टर है पावर, और पावरलूम के मजदूरों पर इतने अत्याचार चालू. सरकार मालिक की मदद कर रहा है, लेकिन कोरोना के बाद तो लोग मर रहे थे, मालिक 1 रुपया मदद किया. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.